नमस्कार, मी कल्पना भामरे. आपल्या आवाजमध्ये सर्वांचे स्वागत. आपला आवाज एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे, तो म्हणजे सखीरंजन आरसा स्त्री मनाचा. खरोखर जसे नाव तसाच कार्यक्रम. स्त्रियांच्या कलेगुणांना वाव मिळवण्यासाठी आम्ही या नवीन कार्यक्रमाची निवड केली आहे. जसे जात्यावरची गाणी असो, उखाणे असो, प्रश्न उत्तरे असो, प्रत्येक स्त्रियांमध्ये काही ना काही नाविन्य असते. म्हणूनच आज आपण आलो आहोत शुभलक्ष्मी सोसायटीत, खोडत रोड, नारायणगाव येथे. नमस्कार. नमस्कार. कशा आहात ताई? मजेत आहे, अगदी मजेत आहे. आपले नाव? माझे नाव डॉक्टर अरुणा भालचंद्र पोथरकर. मी दाताची डॉक्टर आहे. माझं नारायणगावला डेंटल क्लिनिक आणि हॉस्पिटल हे दोन्ही पण आहे. बरं. मला वाचनाबरोबर फिरायलाही आणि आपलं आरोग्य जपायलाही फार आवडतं. मी रोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी 1 तास जोडीने आम्ही फिरत असतो. अरे वा, अतिशय सुंदर अशी कल्पना आणि असा सुंदर असा तुम्ही माहिती सांगितली. फिरायला तुम्हाला कुठले स्पॉट असे छान आवडतात? मी एक 10 दिवसापूर्वी म्हणजे आजच मी सिंगापूरला आले. अरे बापरे, सिंगापूरला असं तुम्ही काय पाहिलं? सिंगापूर सिटी खरंच मॅनेज खूप सुंदर केलेली आहे. फाईन सिटी आणि स्वच्छ सिटी जर म्हणलं तर ती सिटी आहे. त्या सिटीपासून आपलं खूप काही घेण्यासारखं असतं की किती स्वच्छता ठेवावी, तिथलची ड्रेनेज लाईन, तिथलची झाडं, तिथं फार्म म्हणजे शेती वगैरे काहीही नाही आहे, पण ॲग्रिकल्चर नसूनसुद्धा ती सिटी खूप म्हणजे रिच झालेली आहे. तिथे IT सेक्टर आहे, इतर उद्योगधंद्याचे सेक्टर आहेत. म्हणजे शेती हा व्यवसाय नसूनसुद्धा मॅनेजमेंटच्या जोरावर सिंगापूर सिटी माझ्या दृष्टीने खूपच अगदी उच्च पदाला गेलेली आहे. आणि छोटे छोटे स्पॉटसुद्धा त्यांनी अगदी खूप हायफाय केल्यासारखे आहेत. जसे आपल्यासाठी छोटे एवढे स्पॉट आहेत, पण आपल्याकडच्या महाराष्ट्रात किंवा आपल्यासारख्या जवळच्या भागात आपण ते स्पॉट एक्सपोज करत नाहीत. त्याची मला थोडी खंत वाटते. पण इतर सिटी पाहून आल्यावर असं वाटतं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे खरोखर. आणि स्वच्छतेचं अभियान जास्त आहे. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर अशी तुम्ही माहिती दिली. घ्या तुमचा पहिला उखाणा. आता सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती आपल्यात हेत आहे, त्याच्यावर मी एक माझा पहिला उखाणा घेते. दुष्काळावर मात करण्यासाठी लावू हिरवळ आणि झाडी. दुष्काळावर मात करण्यासाठी लावू हिरवळ आणि झाडी. भालचंद्ररावांच्या संगतीने वाढते रोज संसाराची गोडी. अतिशय सुंदर. डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, पण तेवढी जोडी पण छान आहे. धन्यवाद ताई. घ्या तुमचा दुसरा उखाणा. पहिला उखाणा अतिशय सुंदर झाला, त्याहूनही तुमचा दुसरा उखाणा असेल. आता दुष्काळ मात करण्यासाठी आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे. त्या पाण्यावरच मी एक दुसरा उखाणा घेते. पाणी वाचवा, पाणी जिरवा. पाणी वाचवा, पाणी जिरवा, या युगाचा मंत्र नवा. पाणी वाचवा, पाणी जिरवा, या युगाचा मंत्र नवा. सुखी संसारासाठी मात्र भालचंद्ररावांसारखा जीवनसाथी हवा. भालचंद्ररावांसारखा जीवनसाथी हवा. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असा तुमचा उखाणा झाला आणि भालचंद्रांसारखा जीवनसाथी मिळाला, म्हणूनच आज तुम्ही इथपर्यंत आहात. धन्यवाद. घ्या तुमचा पुढचा उखाणा. आता पाणी तर वाचवतोय आपण, पण आपण खाण्याकडे पण बघितलं पाहिजे ना. म्हणून मी माझा तिसरा उखाणा घेते. बर्गर पिझ्झा टाळू, कडधान्य पालेभाज्या खाऊ. बर्गर पिझ्झा टाळू, कडधान्य पालेभाज्या खाऊ. भालचंद्रराव सोडून सगळे माझे दीर आणि भाऊ. वा वा वा, अतिशय सुंदर असा उखाणा आहे. घ्या तुमचा पुढचा उखाणा. आता आपण आरोग्याकडे तर वळलोय, कडधान्य खायला सुरुवात केली आहे. उन्हाळा संपतोय, म्हणून मी आता माझा दुसरा उखाणा घेते. संपेल आता उन्हाळा, येतील पावसाच्या सरी. मी भालचंद्रांच्या पाठीशी, त्यांची मला सोबत खरी. नक्कीच तुम्हाला भालचंद्रांची सोबत आहे आणि आज तुमच्या ह्या उखाणाने खरोखर नक्की आज पाऊस येईल. धन्यवाद ताई. घ्या तुमचा पुढचा उखाणा. आता मी दुष्काळावर सांगितलं, पाणी वाचवायला सांगितलं, आरोग्यासाठी कडधान्य खायला सांगितलं, पावसाच्या सरी येणार आहे त्याची आपण वाट पाहतोय. आता सरी जरी आल्या तर आपलं काहीतरी कर्तव्य असणार आहे ना. मग त्या कर्तव्यासाठी मी एक माझा उखाणा सांगते. परिसराची स्वच्छता राखू, परिसराची स्वच्छता ठेवू, रोगराई टाळा. परिसराची स्वच्छता राखा, रोगराई टाळा. भालचंद्ररावांचं नाव घेण्याचा मला कधीच नाही कंटाळा. वा वा, अतिशय सुंदर असे तुमची 5 उखाणे झाले. धन्यवाद ताई. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आरोग्याची माहिती दिली, निसर्गाची माहिती दिली. धन्यवाद. वळूयात आपण पुढच्या ताईंकडे. आपले नाव? सुनीता बाळासाहेब फाफळे. कुठे राहता तुम्ही? शुभलक्ष्मी हाऊसिंग सोसायटी. काय करतात तुम्ही? शिक्षिका आहे मी. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, संभाजी विद्यालय बोरी या ठिकाणी.
कुठल्या वर्गाला शिकवतात? मी 5वी ते 10वी या वर्गांना शिकवते. घ्या तुमचा पहिला उखाणा. सध्या मॅडम दुष्काळग्रस्त वातावरण आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर यासाठी मी निसर्ग राजाला आर्त हाक मारत आहे की निसर्ग राजा ऐक सांगते, निसर्ग राजा ऐक सांगते, पाऊस पडू दे, पाऊस पडू दे. बाळासाहेब रावांचं नाव घेते. जनतेची या तहान भागू दे, तहान भागू दे. धन्यवाद ताई. तुमचा उखाणा हा शब्दात नसून कवितेत तुम्ही सादर केला. धन्यवाद ताई. घ्या तुमचा दुसरा उखाणा. मॅडम, निसर्गाचा म्हणजे असमतोल झालेला आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तर निसर्गाचा हा समतोल सांगा कुणामुळे, सांगा कुणामुळे. निसर्गाचा हा समतोल सांगा कुणामुळे, सांगा कुणामुळे. बाळासाहेब रावांचं नाव घेते. आपणा सर्वांमुळे, आपणा सर्वांमुळे. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असा तुम्ही उखाणा सांगितला. हिरवीगार झाडे लावू, हिरवीगार झाडे लावू, लक्षात घेऊन निसर्गाचे ऋण, लक्षात घेऊन निसर्गाचे ऋण. बाळासाहेब रावांचं नाव घेते. मी फापाळ्यांची सून, मी फापाळ्यांची सून. अतिशय सुंदर असा उखाणा आहे आणि मला कळालं तुम्ही फापाळ्यांची सून आहात. घ्या तुमचा पुढचा उखाणा. भान ठेवू निसर्गाचे. आपण जी झाडं लावलेली आहेत त्या संदर्भामध्ये आता भान ठेवू निसर्गाचे, भान ठेवू निसर्गाचे. थांबवू वसुंधरेचा रास, थांबवू वसुंधरेचा रास. बाळासाहेब रावांचे नाव घेते. मला त्यांची सोबत खास, मला त्यांची सोबत खास. घ्या तुमचा पुढचा उखाणा. मॅडम, औद्योगिकरणाची वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे प्रदूषण सगळीकडे वाढलेलं आहे. हवेचं प्रदूषण झालेलं आहे, पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे, मातीचं प्रदूषण झालेलं आहे. मग हे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण टाळण्यासाठी मी माझा शेवटचा उखाणा घेत आहे की प्रदूषण टाळा, प्रदूषण टाळा. पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी बाळासाहेब रावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांसाठी, तुमच्या सर्वांसाठी. धन्यवाद. तुमचे 5ही उखाणे अतिशय सुंदर झाले. धन्यवाद ताई. वळूयात आपण पुढच्या ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात? अगदी मजेत. आपले नाव? माझे नाव मधुरा दिनेश वैष्णव. कुठे राहतात तुम्ही? मी शुभलक्ष्मी सोसायटीत राहते. घरी कोण कोण असते? घरी आम्ही दोघे, आमची दोन्ही मुली असतात. हम दो हमारे दो. तुम्हाला कसली आवड आहे? मला वाचनाची आणि नृत्याची फार आवड आहे. वाचनामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे ग्रंथ वाचतात? कविता वाचतात, नाटक वाचतात का कादंबरी वाचतात? हो, सर्व प्रकारचं वाचन मला आवडतं. त्यामध्ये आध्यात्मिक वाचन माझं असतं महिन्यानुसार. म्हणजे जो महिना असेल त्या महिन्यामध्ये त्या प्रकारचे आध्यात्मिक ग्रंथ मी वाचते. त्याचप्रमाणे कथा कादंबऱ्याही मला आवडतात. त्यात अमृतवेल विशेषतः मला आवडली कादंबरी आणि छावा एक विशेष आवडली. मला नृत्याची आवड आहे. नृत्यामध्ये कुठल्या प्रकारचं नृत्य करतात? नृत्य सर्व प्रकारचं आवडतं, परंतु असं म्हणजे खास मला कधी शिकायला नाही मिळालं. परंतु मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. मग आता मुलांची नृत्य कुठे आहे शिकवायला? मी जिल्हा परिषदेत जुन्नरला अमरापूर या शाळेमध्ये काम करते. कुठल्या वर्गाला शिकवतात? आम्हाला तसं D.Ed.ला असे खास वर्ग नसतात. बहुवर्ग अध्यापन करावं लागतं. आमची 1ली ते 7वी शाळा आहे, मग जोड वर्गाचं अध्यापन करावं लागतं. या शैक्षणिक वर्षात माझ्याकडे 2री आणि 4थीचा वर्ग आहे अध्यापनासाठी. 2री आणि 4थीचा वर्ग आहे, त्यात तुम्ही कुठला विषय शिकवतात? त्या वर्गांची पूर्ण जबाबदारी आमच्याकडे असते. त्या वर्गाचे सर्व विषय आम्हाला शिकवावे लागतात. शिकवता शिकवता मुलांना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात? मुलांना कसं घडवतात? आता शिक्षणाची जी पारंपरिक पद्धत होती ती बदललेली आहे. विशेषतः मागच्या वर्षापासून शिक्षणामध्ये ज्ञानरचनावाद ही नवीन संकल्पना आलेली आहे. त्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये कुमठे-बीटचा दौरा करून आलेलो आहोत आणि तिथे तो यशस्वीपणे ज्ञानरचनावाद राबवला गेलेला आहे की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावायची आहे. या विज्ञानाच्या युगात मुलं स्वतःही खूप तयार असतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकता शिकता शिक्षकाने फक्त एक मार्गदर्शकाची सुलभकाची भूमिका पार पाडायची आहे आणि मुलांना हसत खेळत कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता हसत हसत खेळत खेळत शिक्षण घेता येईल या प्रकारे ज्ञानरचनावाद आम्ही आता सध्या शाळेत राबवतो आहोत. अतिशय सुंदर अशा तुमच्या संकल्पना आहे. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आज देत आहे, पुढेही द्या. कारण आजचा काळच असा आहे, मुलांना प्रेशराईजमध्ये शिकवलं नाही पाहिजे. त्यांना असं फ्री माइंड्समध्ये शिकवलं पाहिजे. शिकवताना अनेक गोष्टी त्यांना तुम्ही जोडून सांगत जा. खरोखर सुंदर असं तुमची कल्पना आहे. धन्यवाद ताई. घ्या तुमचा पहिला उखाणा.
आता आपण सर्वजणच दुष्काळाने ग्रस्त झालेलो आहोत आणि वाट पाहत आहोत ती पावसाची. अगदी आतुरतेने चातक पक्षाप्रमाणेच आपण सर्वजण पावसाची वाट नक्कीच. पाहत आहोत. तर पावसाला येण्यासाठी म्हणून मी पावसावर आधारित पहिला उखाणा घेत आहे. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, आला आला वारा संगे पावसाच्या धारा, दिनेश रावांचे नाव ऐकण्यासाठी आपला आवाज चॅनल व महिला वर्ग जमलाय सारा. वा वा, अतिशय सुंदर असा तुमचा पहिला उखाणा झाला. त्याहूनही दुसरा उखाणा असेल, घ्या तुमचा दुसरा उखाणा. आता सध्या आपल्या महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. पाण्यासाठी लोकांना किती वणवण भटकावी लागत आहे. त्यात काही महिला भगिनींना तर आपला जीव देखील गमवावा लागत आहे. या बातम्या आपण रोज सकाळी टी व्हीवर बघत असतो, दिवसभर बघत असतो. तर त्यावर आधारित माझा दुसरा उखाणा आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या बातम्या ऐकते रोज सकाळी सकाळी, दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या बातम्या ऐकते रोज सकाळी सकाळी, दिनेश रावांबरोबर घेतलाय वसा, दुष्काळग्रस्तांना मदत करू फुल ना फुलाची पाकळी. धन्यवाद. अतिशय सुंदर असे तुमचे विचार आहे. आमचा एक शिक्षक विचार मंच म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या माध्यमातून आम्ही मागे एक पोती धान्य जमा केलं होतं की ज्यांना जसं द्यायचं असेल तसं, 50 किलो असेल, 100 किलो असेल, ज्यांना यथाशक्ती जसं धान्य द्यायचं असेल तसं आम्ही धान्य गोळा केलं. आणि त्यानंतर आमचा एक शिक्षकांचा ग्रुप दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांनी पाहणी केली. एक गाव निवडलं आणि स्वखर्चाने त्यांनी हा प्रवास केला आणि दुसऱ्यांदा जाताना ते धान्य घेऊन गेले आणि एक गावाची निवड केली आणि तिथे दुष्काळग्रस्तांना आम्ही फक्त म्हणजे तोंडी चर्चा न करता आम्ही प्रत्यक्ष हा उपक्रम राबवला आणि तिथे दुष्काळग्रस्तांना स्वतः जाऊन धान्याचं वाटप केलं. त्याचबरोबर मतिमंद मुलांना थंडीच्या दिवसात ब्लँकेटचं वाटप केलं. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमचा शिक्षक विचार मंच जो ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही असे समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी राबवत असतो. अतिशय सुंदर असा तुमचे विचार आहे, तुमचा ग्रुप आहे आणि दुष्काळग्रस्तांना तुम्ही मदत करतात. धन्यवाद ताई. घ्या तुमचा पुढचा उखाणा. पुढचा उखाणाही निसर्गावर आधारित आहे. हिरव्यागार नवलाईने पानोपान बहरली झाडे, हिरव्यागार नवलाईने पानोपान बहरली झाडे, दिनेश रावांचे नाव घेते घालते पायघड्या, पडले कुसुमांचे सडे, पडले कुसुमांचे सडे. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असा तुमचा उखाणा झाला आणि नक्कीच तुमचे पायघडे पडले. घ्या तुमचा पुढचा उखाणा. रंग घेऊन येताना अबोली विसरली सुवास, रंग घेऊन येताना अबोली विसरली सुवास, दिनेश रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास, तुमच्या सर्वांसाठी खास. धन्यवाद ताई. पुढचा आणि जरा मोठा उखाणा घेते मी. चांदीचे घंगाळ अंघोळीला, चांदीचे घंगाळ अंघोळीला, जरी काठी धोतर नेसायला, जरी काठी धोतर नेसायला, चंदनाचा पाट बसायला, सहाण येवल्याची खोड बडोद्याचे, सहाण येवल्याची खोड बडोद्याचे, उदबत्तीचे झाड रांगोळी पुढे, उदबत्तीचे झाड रांगोळी पुढे, चांदीचे गडवे सोन्याचे पेले, चांदीचे गडवे सोन्याचे पेले, कस्तुरीचा गंध लावल्या मोराच्या समया, कस्तुरीचा गंध लावल्या मोराच्या समया, आत चंद्रभागेचे पाणी, आत चंद्रभागेचे पाणी, सोन्याचे ताट भोजन पक्वान्नाचे, सोन्याचे ताट भोजन पक्वान्नाचे, तऱ्हेतऱ्हेच्या कोशिंबिरी, तऱ्हेतऱ्हेच्या कोशिंबिरी, पानविडा पुण्याचा तबक नाशिकचे, पानविडा पुण्याचा तबक नाशिकचे, डबा महाबळेश्वरचा, डबा महाबळेश्वरचा, कात कोकणचा, चुना श्रीगोंद्याचा पाणी रत्नागिरीची, चुना श्रीगोंद्याचा पाणी रत्नागिरीची, सुपाऱ्या कोल्हापूरच्या लवंगा साताऱ्याच्या, सुपाऱ्या कोल्हापूरच्या लवंगा साताऱ्याच्या, 7 मजली पलंग गाद्या गजनीच्या, 7 मजली पलंग गाद्या गजनीच्या, शेवंता जाईजुई मोगरा अत्तर, शेवंता जाईजुई मोगरा अत्तर, वर त्यांचे तेल हंडा झुमरांचा लखलकाट, वर त्यांचे तेल हंडा झुमरांचा लखलकाट, दिनेशराव पती म्हणून बघायला आले माझा हात हात. वा वा वा, अतिशय सुंदर असा तुमचा उखाणा झाला. आपले नाव? हेमा शशिकांत लोढा. कुठे राहता तुम्ही? मी शुभलक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते. तुम्हाला कसली आवड आहे? मला क्राफ्टची आवड आहे. मी शिकवते पण आणि काढते पण आणि फनी रायटिंग्स वगैरे घेते, मेहंदीचे क्लासेस वगैरे घेते. क्राफ्टमध्ये कुठल्या प्रकारचे क्राफ्ट शिकवतात तुम्ही? मी वेस्टमधून बेस्ट पण काही शिकवते आणि काही क्रिएटिव्ह पण शिकवते. वेस्टमधून बेस्ट एक छोटंसं तुम्हाला सांगता येईल आमच्या प्रेक्षकापर्यंत? हो, सांगता येईल. बिस्लरीची जशी बॉटल येते ना, त्याचं मी चॉकलेटचं एक बॉक्स बनवते. त्यात मुलं परत म्हणजे रियूज करू शकतात. चॉकलेट त्याच्यात गिफ्ट टाकून मुलं त्यांच्या फ्रेंडला गिफ्ट करू शकतात. धन्यवाद ताई. अजून तुम्हाला कसली आवड आहे? मी मेहंदी वगैरे काढते, ब्रायडलमध्ये वगैरे. कुठल्या प्रकारच्या मेहंदी काढतात? अरेबियन, साधी? अरेबियन, दुबई स्टाईल सगळ्या काढते. आत्ता तुम्हाला लग्न सीझन आहे, भरपूर ऑर्डर असतील नाही का? हो. अजून तुम्हाला कसली आवड आहे?
मला घरात डिशेस नवीन नवीन डिश बनवून म्हणजे खाण्याची आणि खाऊ म्हणजे घालण्याची. पदार्थ बनवण्याची आवड आहे. कुठला पदार्थ असा तुमचा आवडीचा आहे का जो पटकन बनवतात आणि मुलांना आवडतो आणि आमच्या प्रेक्षकापर्यंत तुम्हाला सांगता येईल की तुम्ही कसा बनवतात? चीज परोठा, बॉम्बे परोठा. परोठामध्ये जास्त मी मुलांना खाऊ घालते की त्याच्यात भाज्या वगैरे सगळ्या जातात. बॉम्बे पराठा बनवताना तुम्ही कुठले साहित्य त्यात वापरतात? बॉम्बे परोठा सगळ्या भाज्या वगैरे यूज करते त्याच्यामध्ये आणि मग त्या सगळ्या म्हणजे भाज्या मिक्स करून त्याचा परोठा बनवते आणि चीज वगैरे मेल्ट करून त्याच्यावर मुलांना देते, तर त्यांना ते पिझ्झासारखं खाण्यासारखं लागतं. सगळ्या भाज्या मुलं खाता येईल. एखादी भाजी मुलाला आवडत नसेल तर ती परोठ्याद्वारे तुम्ही त्या मुलांना खाऊ घालतात. असे सुंदर अशी तुम्ही सवय लावतात. घ्या तुमचा पहिला उखाणा. मला आहे दागिन्याची खूप खूप हाऊस. मला आहे दागिन्याची खूप खूप हाऊस. शशिकांतचे नाव घेते, येणार यावर्षी मोठा पाऊस. वा वा, नक्कीच येईल पाऊस. पुढचा उखाणा. कारण की पावसाची सगळ्यांना वाट आहे त्यामुळे मी पावसाबद्दलच बोलेल. सोन्याची वाटी चांदीचा ताट, सोन्याची वाटी चांदीचा ताट. शशिकांतचे नाव घेते, बघा जूनमध्ये पावसाची लाट. घ्या तुमचा तिसरा उखाणा. रिमझिम बारिश बरसे नाचेगा प्यारा मयूर. रिमझिम बारिश बरसे नाचेगा प्यारा मयूर. दे रहे आपको यह संदेश, इसे सुनना ज़रूर. दे रहे आपको ये संदेश, इसे सुनना ज़रूर. हमें है शशिकांत पर गरूर, हमें है शशिकांत पर गरूर. क्योंकि वो कह रहे हैं करना पानी की बचत ज़रूर, करना पानी की बचत ज़रूर. पाणी वाचवा पाणी जिरवा, पाणी वाचवा पाणी जिरवा. कागदावर लिहा व पाठवा. कारण हा आहे अनमोल संदेश. शशिकांतनी मला दिला आहे मोलाचा उपदेश, मोलाचा उपदेश. वा वा वा, अतिशय सुंदर असा उखाणा आहे तुमचा. घ्या तुमचा पुढचा उखाणा. एका वर्षाचे 12 महिने, एका वर्षाचे 12 महिने. 12 महिन्यात येतात 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्यात त्यांना आवडतो पावसाळा, पण पाऊस पडतच नाही. माणसांनी केलाय घोटाळा. करूया आपण उंच उंच झाडांचा सोहळा, करूया आपण उंच उंच झाडांचा सोहळा. त्यासाठी शशिकांत करतात आपल्या मित्रांना गोळा, आपल्या मित्रांना गोळा. वा वा वा, अतिशय सुंदर असा उखाणा आहे. खूपच छान वाटतं आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मनातील, माझ्या शब्दांमधून मी काहीतरी माझ्या मनातलं सांगू इच्छिते, ते सर्व लोकांपर्यंत पोहोचेल याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आहे. हा कार्यक्रम स्त्रियांच्या कलेगुणांना वाव देण्यासाठी आहे. ताई, तुम्हाला आपले नाव? रुचिता सुनील वाघ. कुठे राहता तुम्ही? मी इथेच नारायणगाव शुभलक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये राहते. तुम्हाला कसली आवड आहे? मला चित्रकलेची खूप आवड आहे, तसेच वाचनाचीही खूप आवड आहे. चित्रकलेमध्ये मी चित्र काढण्यापासून पॉट पेंटिंग, म्युरल्स, सँड पेंटिंग, हर प्रकार निप पेंटिंग वगैरे आणि नवीन नवीन प्रकार एक्सपेरिमेंट करू इच्छिते मी. आणि असेच घरगुती शिकवते आणि तयार करते मी वस्तू. अतिशय सुंदर अशी तुमची आवड आहे. अजून तुम्हाला कसली आवड आहे? मला कविता लिहिण्याची पण खूप आवड आहे. एखादा विचार मनात आला तर तो मी माझ्या शब्दात लगेच उतरून काढते. रिकाम्या वेळेत काही कादंबऱ्या, एखादा लेख वाचला, त्याच्यातले काही ओळी आवडल्या तर त्या मी लगेच आवर्जून लिहून काढते. त्या सुंदर अशी तुमची आवड आहे. घ्या तुमचा पहिला उखाणा. तर माझा उखाणा हा मी माझ्या शब्दात कवितेच्या रूपात तयार केला आहे. बघूया तुम्हाला आवडतो का? नक्कीच आवडेल. ओके. हिरवा शालू नेसून धरणी, हिरवा चुडा हाती घालुनी. हिरवा चालू नेसून धरणी, हिरवा चुडा हाती घालुनी. इंद्रधनुच्या रंगात न्हाऊनी, रिमझिम खेळती खेळ. इंद्रधनुच्या रंगात न्हाऊनी, रिमझिम खेळती खेळ. सर्वांना आमंत्रण देऊनी, सख्यांबरोबर मैफिल मांडुनी. आवाज माझावर कार्यक्रम करुनी, मी सुनील रावांची आहे अर्धांगिनी. वा वा वा, अतिशय सुंदर असा तुमचा उखाणा आहे. घ्या तुमचा पुढचा उखाणा. पुढचा उखाणा ऐका. एक झाड लावावे आणि त्याला जगवावे. एक झाड लावावे आणि त्याला जगवावे. प्रत्येकाने करावे एवढे तरी काम. प्रत्येकाने करावे एवढे तरी काम. तुमच्या या कामाने मिळेल सर्वांना जीवनदान. तुमच्या या कामाने मिळेल सर्वांना जीवनदान. पुढच्या पिढीसाठी असेल तुमचे हेच खरे योगदान. पुढच्या पिढीसाठी असेल तुमचे हेच खरे योगदान. सुनील रावांचे नाव घेऊन सगळ्यांना बोलवावून या सख्यांनो सगळ्यांनी नटून थटून छान. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असा तुमचा उखाणा नाही पण तुमचे उखाणे या कविताच्या स्वरूपात आहे. घ्या तुमचा पुढचा उखाणा. हा उखाणा म्हणजे माझ्या शब्दातील एक निसर्गावरती कविता आहे. सध्या जी दुष्काळ परिस्थिती चालली आहे. तुम्हाला निसर्ग खूप आवडतो नाही का? खूप आवडतो. माझ्या चित्रकलेत सुद्धा मी निसर्ग हाच माझा आवडता विषय आहे आणि मी ते हर प्रकारे निसर्गाच्या
फिरून फिरून त्याच्यावरतीच येते. छान आहे, अतिशय सुंदर असा तुमचा विचार आहे आणि निसर्गाचा आनंद हा घेणं खूप मोठा आनंद आहे. हो बरोबर. योग. आकाशातील इंद्रधनुष नजरेस कुठे पडतो का, हिरवा शालू नेसून धरणी आता कुठे दिसते का, शेतकऱ्यांची नजरे गगनी मेघ शोधत थकून जाई, मूग जनावरे पाण्यासाठी वणवण भटकून मरून जाई. का व्हावी ही दीनदशा सगळ्या प्राणी मात्राची, का व्हावी ही दीनदशा सगळ्या प्राणी मात्राची, वृक्षवेली होरपळून जाईल दयनीय अवस्था नदीच्या पात्राची. सावध हो माणसा आता तरी थांबव तुझा हा खेळ, सावध हो माणसा आता तरी थांबव तुझा हा खेळ, स्वतःचाच नव्हे तर पुढच्या पिढीचा विचार करायला दे थोडा वेळ. सुनील रावांचे नाव घेऊन प्रश्न करते मी तुला, सुनील रावांचे नाव घेऊन प्रश्न करते मी तुला, जीवन देता येत नसेल तर मारण्याचा हक्क कोणी दिला तुला. अतिशय सुंदर असा उखाणा आहे तुमचा आणि खरोखर आज जी परिस्थिती आहे दुष्काळाची ह्या तुमच्या उखाण्याद्वारेच समजली आहे. इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असते पावसात ऊन, इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असते पावसात ऊन, झाडे वेली तृप्त होतात जलधारांनी भिजून, झाडे वेली तृप्त होतात जलधारांनी भिजून, मातीतून या गंध पसरतो मन जाई आनंदून, मातीतून या गंध पसरतो मन जाई आनंदून, निसर्गाच्या या रूपाला माणूसच काढेल पुसून, निसर्गाच्या या रूपाला माणूसच काढेल पुसून, झाडे तोडून प्रदूषण वाढवून जाईल हा पाऊस रुसून, नदी नाले आटून जातील शेती जाईल होरपळून, झाडे लावा झाडे जगवा तरच येईल पाऊस फिरून. सुनील रावांचे नाव घेते तुम्हास हा संदेश देते मी वाघांची सून. अतिशय सुंदर असे तुमचे चारही उखाणे सुंदर झाले. धन्यवाद ताई आणि छान असे संदेश दिला. धन्यवाद. वळूयात आपण पुढच्या ताईंकडे. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात? ठीक. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? आपलं चॅनल आपला आवाज हे आमच्या शुभलक्ष्मी सोसायटीत आले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. कुठे राहता तुम्ही? मी शुभलक्ष्मी सोसायटीत राहते. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. बरं. मिस्टर काय करतात? आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे मुंबईला आणि इथे शेती बघतो. बरं बरं. तुम्हाला कसली आवड आहे? मला वाचनाचीच आवड आहे. वाचनामध्ये काय वाचतात? मी असं पुस्तकं वगैरे छोटी छोटी आपली पाककृतीची, लोकसत्ता पेपर सगळे न्यूजपेपर रोज वाचते. पाककृतीमध्ये कुठल्या कृती करत असतात? सोप्या सोप्या एकदम इजी असतात आणि घरगुती ज्या वस्तू असतात घरात त्याच्यातूनच करते. घ्या तुमचा आवडीचा एक उखाणा. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, रवींद्र नावांचं नाव घेते आपला आवाज चॅनलने अडवलं. धन्यवाद ताई. आपला आवाज चॅनलला अडवत नाही घडवत असतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मावशी. नमस्कार. कशा आहात? चांगले आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? चांगलं वाटतंय. कार्यक्रमात भाग मिळाला हे छान वाटतंय. हो ना. आपले नाव? मालती मधुकरराव पोथरकर. बरं. तुम्हाला किती मुलं आहे? 3 मुलं आहेत मला. काय करता मुलं? माझे 3 मुलं, 2 मुलं डॉक्टर आहेत, एकाचं मेडिकल आहे. अरे बापरे, मज्जाच आहे. मग काय घरचाच वैद्य नाही का? मुलांची लग्न झाली का? हो, तिघांचे लग्न झाले. तिघांना मुलं आहेत, मुली आहेत. सुनबाई पण डॉक्टर आहे का? ओके. कुठल्या डॉक्टर आहे सुनबाई तुमच्या? मोठी सुनबाई दाताची डॉक्टर आहे, धाकटी मेडिकल चालवती आणि मधली आहे ती ह्याचे स्त्रीरोग तज्ञ. बरं. तुम्हाला नातू किती आहे? 1 नातू आहे आणि 5 नाती. अरे बापरे, वा, छानच आहे. नातीच छान असतात मुलापेक्षा, हो की नाही? अजून तुम्हाला आवड कसली आहे? आहे मला काही गाण्याची आहे, घरकाम करते ही सगळ्यांची. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला? गाणे आपले हेच वव्या काही देवाची. एक ओवी म्हणून दाखवा ना मला. दळण ग दळीते सरळ ग कस म्हणू, सरळ कस म्हणू, सासर ग माहेर दोन्ही राशी भरून, दोन्ही राशी भरून, दोन्ही राशी भरून.
अतिशय सुंदर असं तुमची ओवी झाली. धन्यवाद मावशी. तुम्हाला अजून कसली आवड आहे? जात्यावरची गाणी येतात का? उखाणे येतात? उखाणे येत. घ्या मग तुमचा आवडीचा उखाणा. बाबा खुश होतील असं. भारताच्या माळ्यावर फुलली आनंदाची फुले, मधुकरच्या जीवनात मला सौभाग्य मंदिर खुले. अरे वा वा वा, सुंदर असा उखाणा आहे. कुंकू लावते लाल, हळद लावते किंचित, मधुकर आपत्ती मिळाले पूर्वी जन्मीचं संचित. नक्कीच तुमचं पूर्वजन्मीचं संचित आहे. धन्यवाद आजी. अतिशय सुंदर अशी तुमची दोन्ही उखाणे झाले. आपले नाव? माझं नाव राजश्री रामचंद्र काळे. बरं, कुठे राहता तुम्ही? ओमकार हाईट्समध्ये. बरं, चालू आहे. आम्ही पुण्याला राहत होतो, आता पुण्याहून इथं आम्ही शिफ्ट झालो आहे. माझा मुलगा ह्याच्यात आहे, BSc ॲग्री होऊन आता खतं आणि ह्याचं दुकान सुरू केले त्यांनी. पुण्यापेक्षा तुम्हाला नारायणगाव कसं वाटतंय? आमचं गाव जवळ आहे इथं, म्हणून आम्ही इथं शिफ्ट झालो. आता गाव पण जवळ आहे आणि शेती वगैरे आहे घरी, आणि नारायणगाव मुद्दाम घेतलं असं. पण नारायणगाव तुम्हाला आवडतं का पुणे आवडतं? नाही, आता नारायणगावच आवडतं हे, कारण इकडंच सगळं बिझनेस वगैरे सुरू. बरं, म्हणून. कसली आवड आहे तुम्हाला? गाणे आवडतात. गाणे कुठल्या प्रकाराची आवडतात? भक्तिगीतं, देवाची गाणे? देवाची गाणे म्हणा एक गाणं. म्हणते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. माय उभी गाय होणी, पुढे वासरू पाहे वळुणी, कृतज्ञतेचे क्षण विचारे, पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. अतिशय सुंदर असा तुमचा आवाज आणि सुंदर असं गाणं झालं. धन्यवाद मावशी. घ्या तुमचा पहिला उखाणा. आता काचेच्या कपाटात हिरवे चुडे, रामचंद्र रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुढे. आपले नाव? पल्लवी प्रशांत कुटे. कसली आवड आहे आपल्याला? मला वाचनाची, TV पाहण्याची आवड आहे. TV जास्त पाहतात का? TV मध्ये कुठलं चॅनल जास्त आवडते? TV मध्ये झी TV, आपला आवाज, जुन्नर असे चॅनल आवडतात. वा वा, म्हणजे आमचं चॅनल पाहतात तुम्ही? हो, पाहते. धन्यवाद. अजून कसली आवड आहे तुम्हाला? आणि वाचनाची वगैरे आहे आवड, बौद्धकथा वगैरे असं वाचते. घ्या तुमचा एक आवडीचा उखाणा. उखाणा. 5 + 4 = 9. 5 + 4 = 9. प्रशांतराव इज व्हेरी फाईन. धन्यवाद ताई, धन्यवाद. महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचा आमचा हा प्रयत्न. प्रेक्षको, कसा वाटला आमचा हा कार्यक्रम? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर जरूर कळवा. हात तुमची, साथ आमची. पाहत राहा आपला आवाज, आपला आवाज, आपला आवाज. तोपर्यंत कल्पना भांबरेचा नमस्कार. धन्यवाद.